खासदार वर्षा गायकवाड यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला पाहायला मिळते। 15 मार्चचा शासन निर्णय मागे घ्या, गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच करा, अशा पाट्या मुंबई गिरणी कामगार कल्याण पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करा, अशा पाट्या आपल्याला संपूर्ण आंदोलनात पाहायला मिळतात। आपण खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत करणार। ताई, तुम्ही आमदार ज्योती गायकवाड या सगळ्यांसोबत आता आम्हाला पाहायला मिळतात, काय नेमका मुद्दा? आमचं म्हणणं आहे की आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनाच्या निमित्ताने ह्या लोकांनी आज हे आंदोलन करणं हे शासनाला मुळात मला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कामगार आज का उतरले। त्यांचं म्हणणं आहे की जे आम्ही सुरू केली होती योजना, ज्याच्या माध्यमातून कामगारांना, जे गिरणी कामगार होते त्यांना घरं मिळत होती मुंबईमध्ये, दुर्दैवाने ती घरं आता त्यांना देण्याचा न निर्णय घेऊन त्यांना बाहेर पाठवण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे, कारण गिरण्या ह्या मुंबईमध्ये होत्या, त्यांचं जीवन पूर्ण मुंबईमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे त्यांना मुंबईत घर मिळावं आणि ती मागणी मला वाटतं योग्य आहे। त्यामुळे सरकारने याबाबत त्वरित कारवाई करावी आणि कामगार दिनाच्या निमित्ताने त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा आहे माझी। खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगारांचा एक महत्त्वाचा सरतो हा संपूर्ण लढा त्यावेळेस उभा राहण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आता गिरणी कामगार मुंबईतून बाहेर जाताना पाहिलं तर काय हे दुर्दैव आहे। खरं तर मुंबईची ओळखच मुळात गिरणी कामगारांमुळे होती, पण दुर्दैवाने हळूहळू त्यांना हद्दपार करण्यासाठी मोठं षडयंत्र केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून जे बंद झाल्या, आज त्यांना घर पाहिजे तर ते घर मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर मी मगापासून सांगितलं की कामगार यंत्रणा असेल, लेखक असेल, विचारवंत यांच्या माध्यमातून तो संयुक्त महाराष्ट्र झाला, लोकशाहीरांच्या माध्यमातून झाला, ज्यांनी कामगारांची भूमिका काय होती त्या काळात हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे त्यांना आज कामगार दिनाच्या निमित्ताने न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करते आणि ही लढाई जे ते लढतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करतो। जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत या ठिकाणी बोलताना आपल्याला काय सांगाल, काय आज चर्चा? नाही, आज कामगार दिवस आहे आणि जसे गिरणी कामगारांनी बहुसंख्य उपस्थित राहून ज्यावेळेस 1 मे 1960 साली सर्व गिरणी कामगार रस्त्यावरती उतरले होते आणि त्याच्यामुळे आपले संयुक्त महाराष्ट्र गिरणी कामगारच्या बहुसंख्य उपस्थित राहिल्यामुळं गिरणी कामगार सिंहाचा वाटा आणि त्याच्यामुळं मुंबई आपल्या महाराष्ट्रात राहिली। त्याच गिरणी कामगारला आता सध्या सरकार बाहेर घेऊन जाते, तर मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही पहिलं मुंबईमध्ये गिरणी कामगार हक्क आहे आणि त्यांना मोफतच गिरणी कामगारांना संपूर्ण प्रोसेस मुंबईत झालं पाहिजे। दुसरीकडनं काही संघटना सरकारच्या मांडीवरती जाऊन बसलेत, त्या सर्व संघटनांना आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो की तुम्ही एक व्हा आणि सर्वांना आपण जर एक झालो आणि एकत्र आलो तर सरकारची हिंमत नाही आहे बाहेर घेऊन जायची। फक्त सर्व संघटना एकत्र झाले पाहिजे, सर्व गिरणी कामगाराचं संपूर्ण मुंबईत झालं पाहिजे। आणि 15 मार्चला जो GR काढलेला आहे तो GRला एक 17 नंबर आहे, त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही बाहेरचं घर नाकारलं तर तुमचा अधिकार नाकारला जाईल, ते कुठला तरी कॉलम रद्द केला पाहिजे। मुंबईत गिरणी कामगारांना संपूर्ण पुनर्वसन झालं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आपण पाहिलं तर गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे। आपण जे कामगार वंचित राहिलेत त्यांचा पण सरकारने निर्णय घेतला पाहिजे। 1000-1500 लोक वंचित कामगार राहिलेले आहेत, तर माझी एक विनंती आहे सरकारला की त्या लोकांना पण मुंबईमध्ये पुनर्वसन झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे, हात जोडून विनंती आहे। खरं तर कामगार दिनानिमित्त आज संपूर्ण हे आंदोलनाची भूमिका मांडलेली आहे आणि गिरणी कामगार असो किंवा मग वंचित कामगार असो त्या लोकांना मुंबईतच हक्काचं घर मिळावं अशी मागणी आता या आंदोलनातून होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।